येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार, पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध बाबूराव कदम कोहळीकर, हक्काचे घरकुल व 10 लाखाचे कवच पत्रकार भवन देण्यास प्राधान्य। अलीकडच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या भूमिका विविध पातळीवर वाढल्या असून विविध समस्या देखील त्यांच्यापुढे उभे राहताना दिसून येत आहेत। त्या समस्या शासन दरबारी तसेच व्यक्तिगत स्तरावर सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे विचार पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केले। पत्रकार दिनाचा औचित्य साधून शिवसेना पदाधिकारी व शहर शाखेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य पत्रकार उपस्थित होते। सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या वतीने सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार शेख चांद पाशा, धर्मराज गायकवाड, इस्माईल पिंजारी, प्राध्यापक गजानन गिरी, गौतम वाठोरे यांनी पत्रकार संबंधी उद्भवत असलेल्या समस्यांची माहिती देत विविध संदर्भीय मुद्दे मांडत बाबूरावजी कदम यांनी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली। बाबूराव कदम यांनी आपले विचार मांडताना पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांना विविध योजनेतून मिळणारी लाभ, हक्कांची घर जोखीम पत्करत असल्याबाबत त्यांनी आर्थिक कवच कुंडलाचा आधार या विषयावर भाष्य करत हदगाव, हिमायतनगर तालुक्यात आणलेल्या विकास कामाची माहिती दिली। शासनाच्या योजनेची माहिती देत त्यातून पत्रकारांना हक्काचे घर कसं देता येईल, पत्रकारांच्या जीवितांचं संरक्षण म्हणून 10 लाखाचं कवच, पत्रकारांना हक्काचे पत्रकार भवन, पेपर विक्रेत्यांना हक्काची जागा, इतर समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले। एकंदरीत विकास कामाचा आराखडा मांडत त्यांचे फायदे हदगाव तालुक्यात कसे होणार यावर देखील विचार मांडले। कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख बबनराव माळोदे यांनी केले होते। तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार, हदगाव। त्यांनी एक सूचना केली की पत्रकारासाठी इथं पत्रकार भवन पाहिजे। नगरपालिकेचं गिरीश सरांनी सुद्धा सांगितलं की नगर परिषदच्या जिथं बांधकाम चालू आहे त्याच्यातला एक गाळा मी निश्चितच तिथं तुम्हाला शब्द देतो। 10 तारखेला एक आमची बाळापूरला हिंगोली लोकसभेच्या निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आले आणि तिथं कार्यकर्ता मेळावा आहे, म्हणजे जनरल मंडळीचा नाही, परंतु आम्हाला त्या कार्यक्रमासाठी थोडंसं म्हणजे मी आता त्याच कार्यक्रमात होतो, तर 10 तारखेच्या कार्यक्रमाची आम्हाला पूर्वतयारी करायची। पण मी तुम्हाला शब्द देतो की 11 तारखेला आपण शिवगड जाऊ आणि तिथं त्यांची काय गाड्याची आहे ती सगळी माहिती घेऊन निश्चितच प्रयत्न करतो। एवढं जरी नाही झालं तर मी कुठंतरी जागा आपण नगर परिषदेची घेऊन मी निधीची व्यवस्था करतो। निधीची व्यवस्था आपल्या हातात आहे, परंतु जागेची सध्या आपल्या हातात नाही। त्याच्यामुळे पहिले आपण आणि एखाद्या आताच लांडगे साहेब म्हटल्याप्रमाणे म्हणजे साईडला कुठं जर कोणीच जाणार नाही, जागा चांगल्या ठिकाणी पाहिजे, मध्यवर्ती ठिकाणी पाहिजे आणि निश्चितच आपण हा प्रश्न मार्गी लावू, याच्यात कुठली शंका नाही। त्याचबरोबर तुम्ही पत्रकाराच्या म्हणजे पत्रकारावर काही चांगल्या बातम्या लिहायला लागतात, चांगल्या बातम्या लिहिल्या की माणूस अभिनंदन करते आणि एखादी वाईट बातमी लिहिली की त्याच्यावर हल्ले सुद्धा होतात। आपण सगळ्यांनी सुज्ञ आहात, महाराष्ट्रामध्ये बघितलं सुद्धा खूप ठिकाणी। तर मी आज पत्रकार दिनानिमित्त मी तुम्हाला शब्द देतो की आपल्या हदगाव आणि हिमायतनगर ग्रामीण भागामध्ये छोटा पत्रकार असो का मोठ्या पेपरचा असो का इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असो का प्रिंट मीडिया म्हणजे प्रिंट म्हणजे आपला पेपरचा पत्रकार असो, त्यांना 10 लाख रुपयापर्यंत 1 वर्षासाठी नाही, पण त्याच्यामध्ये जाहिरात निघाली की पत्रकार पाहिजे किंवा वार्ताहर पाहिजे, तर दोघांमध्ये जा आणि मी गेलो त्या पत्रकारांमध्ये पेपरला इंटरव्ह्यू द्यायला आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि मग ते थोडंसं बाकीची चर्चा झाली, हे मग तुम्ही कोटा वगैरे जाहिरातीचा वगैरे मला ते
कोणीतरी माझ्यात निर्माण केली हौस ती होती, पण त्याला चेतवली. आणि त्यावेळेस मला पत्रकार व्हायचं होतं, पण ते जाहिरातीच्या कोट्यामुळं मी माघार घेतली. आज थोडी गंमत वाटते, चांगलं वाटते की एकदम एवढ्या सगळ्या पत्रकारांसमोर उभं राहायची मिळाली संधी. मित्र, अनेक गोष्टी आहेत, प्रॉस कॉन्स ज्याला म्हणतो आपण, ही बाजू आहे ती बाजू आहे, पत्रकार असे का पत्रकार तसे चांगले पाहिजे, त्या चर्चेचा विषय असतो, मतभेदाचा विषय असतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही जे जे चांगलं काम कराल त्याचं रिवॉर्ड हे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मिळते. ठीक आहे, मी ते म्हणत नाही की तुम्हाला तुमचं काही प्रमोशन होईल का, तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन होईल का, हे काही नाहीये. पण कुठं ना कुठं एखाद्या व्यथित व्यक्ती असेल, त्या व्यथित व्यक्तीला त्याची व्यथा उघडं पाडून त्याला जर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि तो यशस्वी झाला, तर तो तुम्हाला देव समजून त्याच्या मनामध्ये तुमची त्याच्यातून तुम्हाला रुपये मिळणार नाही, पण एक सद्भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. अशी सद्भावना अनेक ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. अनेक लोकांचे कामं मार्गी लागतात, हे ठीक आहे. हे सगळं झालं संत महात्म्याचं काम, असं नाही होऊ शकत. तुम्हाला उदरनिर्वाहाचं साधन सुद्धा तुम्हाला पाहिजेच ना. ते कुठं तुम्ही हे फक्त काही जाहिरातीवर किंवा याच्यावर तुमचं भागणार नाही. ते